पावसाळ्यात गरमागरम घरगुती आणि पारंपरिक पदार्थ खायची मजा काही वेगळीच असते, हो ना? तर आज मी तुमच्या समोर इथे घेऊन आलेली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या गव्हाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या अतिशय चविष्ट मस्त अशा कुरकुरीत कापण्या. अगदी पारंपरिक पद्धत आहे. आषाढ महिना सुरू होत आहे. आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आज आपण इथे करत आहोत गव्हाच्या पिठाच्या एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी साध्या सोप्या पद्धतीच्या कापण्या. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इथे करत आहोत गव्हाच्या पिठाच्या कापण्या. गुळाच्या कापण्या करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी साहित्य पाहायचं आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सर्वात आधी पाहूया. तर इथे मी 1 कप गूळ घेतलेला आहे. याच कपाने आपल्याला घ्यायचं आहे 2.5 कप गव्हाचं पीठ. हे पहा, 2.5 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर याच कपाने आपल्याला अर्धा कप घ्यायचं आहे बेसनचं पीठ, अर्धा कप घेतलेलं आहे. त्यानंतर 3 टेबलस्पून आपल्याला इथं तूप घ्यायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला इथे 1 टीस्पून इथे घ्यायचं आहे इलायची पावडर, चवीपुरतं मीठ लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी खसखस लागणार आहे. तर सर्वात आधी आपण वाटीचं प्रमाण पाहूया. आता वाटी सर्वांच्याच घरी असते. ज्या वाटीने तुम्ही गव्हाचं पीठ घेणार आहात त्याच वाटीने हे सर्व आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. हे आता मी वाटीचं सांगत आहे. या वाटीने मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि या वाटीने आपल्याला बेसन घ्यायचं आहे अर्धी वाटी आणि 3 टेबलस्पून आपल्याला इथे तूप लागणार आहे. तूप किंवा तेल एवढं साहित्य लागणार आहे. तर चला सर्वात आधी आपल्याला इथे हा जो गूळ आहे तो मी थोडासा बारीक बारीक चिरून घेतलेला आहे. तर एका पातेल्यामध्ये आपण जे हा गूळ आहे तो टाकायचा आहे. तर हे पहा, आता आपल्याला याच्यामध्ये याच कपाने अर्धा कप पाणी टाकायचं आहे. इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि या गुळामध्ये आपण हे पाणी टाकूया. गूळ भिजेल एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाण्याचं प्रमाण इथे जास्त टाकू नका, कारण गूळ वितळल्यानंतर पातळ होतो त्यामुळे. आणि हे जे मेजरमेंट आहे एकदम करेक्ट सांगत आहे मी. आता हे जे गूळ आहे आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचं आहे. उकळून घेऊया. फक्त उकळी येईपर्यंत हा जो गूळ आहे वितळजेपर्यंतच आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे मी गॅसवर आपले जे गूळ आहे ते वितळण्यासाठी ठेवलेलं आहे. पहा, आपला गूळ आता पूर्ण बारीक मेल्ट होईपर्यंत आपल्याला हा जो आहे करून घ्यायचा आहे. तर हे पहा, आपलं जे गूळ आहे, गुळाचं जे पाणी आपण इथे केलेलं आहे त्याला उकळी आलेली आहे. अजिबात आपण याला तार येऊ द्यायचं नाहीये. हे पहा, फक्त पाण्याला उकळी येईपर्यंत आणि गूळ जो आहे तो पूर्ण वितळजेपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे थंड होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. ओके. आता हे जे तूप आहे ते आपल्याला एका पॅन मध्ये टाकून गरम करून घ्यायचं आहे. ते तूप जे आहे ते आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. जेवढं तुमचं मोहन छान कडकडीत गरम होणार आहे तेवढे तुमचे जे कापणे आहेत 1 नंबर एकदम खुसखुशीत होणार आहेत. त्यासाठी हे जे तूप किंवा तेल तुम्ही घेणार आहात ते एकदम मस्त कडकडीत गरम करून घेऊया. चला, आता आपण याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ आहे आणि याच्यामध्ये आता आपण बेसनचं पीठ टाकणार आहोत अर्धी वाटी. 2.5 वाटी आपण इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे सर्व मिळून आपल्या इथे 3 वाटी पीठ झालेलं आहे. त्यासाठी आता चवीपुरतं मीठ टाकूया. मिठामुळे या कापण्या जे आहेत आपल्या त्याला जबरदस्त टेस्ट येते. त्यानंतर इथे मी इलायची पावडर घेतलेला आहे. जर तुम्हाला इथे जायफळ टाकायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये जायफळ सुद्धा थोडंसं खिसून टाकू शकता आणि सोप सुद्धा थोडीशी बारीक कुटून याच्यामध्ये टाकू शकता. आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया. तिकडे आपण तूप गरम करायला ठेवलेलं आहे. मस्त कडकडीत तूप आपल्याला गरम करून याच्यामध्ये टाकायचं आहे. चला, तूप गरम झालं असेल आपण घेऊया.
वाव, हे पहा, असं कडकडीत आपल्याला तूप जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे. किती मस्त. आता पहा, असं कडकडीत मोहन आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. तर तुमचे जे कडकणी आहे किंवा तुम्ही जे कापण्या करत आहात ते एकदम खुसखुशीत होतात. हे छान जे तूप आहे ते आपल्याला आता सर्व पिठाला हाताने चोळून लावायचं आहे. आधी चमच्याने करा, नाहीतर हाताला खूप जोरात पोळते हे तूप जे आहे ते. तर हे पहा, सर्व पिठाला आपण हे तूप लावून घेऊया. एक एक दाण्याला हे तूप आपल्याला लागलं पाहिजे, तरच तुमचे जी कापण्या आहेत खूप मस्त कुरकुरीत होणार आहेत आणि अजिबात तेलकट सुद्धा होणार नाहीत. पहा, आपले हे जे पीठ आहे त्याला आपण पूर्ण मस्त असं याला तूप लावून घेतलेलं आहे. आता इथे आपले 10 मिनिट झालेले आहे. आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते हलकंसं थोडंसं आपल्याला कोमट पाहिजे, पूर्ण जास्तही गरम आपल्याला पाहिजे नाही. आता आपल्याला हे गुळाचं पाणी चाळणीने गाळून याच्यामध्ये टाकायचं आहे. हलकंसं गरम आहे. थोडं थोडं करत आपण हे पीठ चुरून घेऊया. हे गुळाचं पाणी टाकल्यानंतर ना या पिठाचा एक मस्त असा खमंग असा वास येतो ना, खायला खूप भारी लागतात. हे जे कापणे आहेत आज आपण इथे करत आहोत आणि स्पेशली आषाढ महिन्यामध्ये हे हमखास सर्वांच्याच घरी बनवले जातात. तर हे पहा, उरलेलं पाणी सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया आणि एकदम असा घट्टसर असा आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण पुरीचं पीठ मळतो ना, सेम त्याच पद्धतीने, पण थोडंसं घट्टसर, अजून थोडंसं त्याच्यापेक्षा घट्ट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. कारण आपण हे गुळ टाकलेलं आहे. गुळामुळे ना हे जे कापणे आहेत आपले खायला खूप टेस्टी लागतात आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला इथे सांगत आहे. तर हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर पटकन व्हिडिओला लाईक करा. ओके फ्रेंड्स, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला अशाच वेगवेगळ्या पारंपरिक आपल्या रेसिपी पाहायला मिळणार आहेत शिल्पास कुकरी चॅनलमध्ये. त्यासाठी नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हे पहा, इथे मी सर्व पाणी जे आहे ते टाकलेलं आहे. फक्त थोडंसं 2 चमचे पाणी इथे मी ठेवलेलं आहे, कारण हे जर कमी वाटलं तर आपण नंतर परत टाकूया. आता हे सर्व आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे. हे जे गुळाचं पाणी आहे अजिबात जास्त थंड करू नका. हलकंसं कोमट असतानाच आपल्याला हे पीठ त्या पिठामध्ये मळून घ्यायचं आहे. आणि पाणी आणि तुम्ही याचे जर टेक्स्चर बघू शकता किती भारी आलेलं आहे. पाण्याचे प्रमाण आणि गुळाचे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि छान असा पिठाचा गोळा तयार करून घेऊया. तर हे पहा, आपले हे पीठ जे आहे ते मस्त मळून झालेलं आहे. असं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. ओके, आता आपल्याला याला 10 ते 15 मिनिटासाठी असंच झाकण ठेवायचं आहे मुरण्यासाठी. त्यानंतर आपण कापण्या तयार करायला घेऊया. हे पहा, मी थोडंसं 2 चमचे पाणी इथे गुळाचं ठेवलेलं आहे. जर समजा खूप घट्ट जर वाटलं तर आपल्याला हे पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि आपण याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकल्यामुळे ना हे जे आपले कापणे आहेत खायला एवढे खमंग लागणार आहेत. त्यासाठी बेसनचं पीठ आवर्जून टाका. ओके फ्रेंड्स, तर चला आता हे आपण झाकण ठेवूया आणि 15 मिनिटानंतर आपण लगेच कापण्या तयार करायला घेऊया. तर हे पहा, चला चेक करूया. आपलं पीठ जे आहे ते मस्त मळून झालेलं आहे. पहा किती मस्त असं घट्टसर आपल्याला पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. अगदी घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आता याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे उंडे तयार करून घेऊया याचे आपण. आणि लगेच आता आपण याचे कापण्या तयार करायला घेऊया. असे मोठे मोठे गोळे करून घेऊया. तर हे पहा, इथे आपण याचे 4 गोळे मोठे मोठे असे 4 गोळे तयार करून घेतलेले आहे. आता याच्यातला एक गोळा म्हणजेच उंडा जो आहे तो आपण घेऊन याचे कापण्या तयार करून घेऊया. यातला एक उंडा घेऊन आपण हे लाटायला घेऊया. जसे आपण
शंकरपाळे करतो ना, सेम त्याच पद्धतीचे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. मी खाली याच्यात तेल किंवा पीठ वगैरे अजिबात लावणार नाही, काही गरज नाही, कारण आपण याच्यामध्ये साठा टाकलेला आहे. तर हे पहा, आपण इथे हे जे एक अशी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त जाडही करायची नाही, असं मीडियम आपल्याला ही पोळी जी आहे ती लाटून घ्यायची आहे. जास्त जाड जर तुम्ही ही लाटलात तर तुमच्या ज्या कापण्या आहेत त्या ना खूप मऊ होतील, लवकर मऊ पडतात आणि तेल खूप जास्त प्रमाणात पितात. त्यासाठी अशा एवढ्या साईजची आपल्याला लाटायचं आहे. आणि खूप जास्त पातळ केलात तर ते खूप वातड होतात आणि कडक होतात, चावायला सुद्धा तुम्हाला येणार नाही. तर इथे आपण मीडियम साईजचा लाटून घेतलेला आहे. आता हे आपण कट करून घेऊया. जसे आपले शंकरपाळे असतात ना, सेम त्याच आकारामध्ये डायमंड आकारामध्ये आपण हे कट करणार आहोत. डायमंड आकारामध्ये खूप छान वाटतं. तर पहा, मी डायमंड आकारामध्ये कट करत आहे. साईज थोडा छोटा मोठा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे करू शकता. मी थोडा मीडियमच साईज करत आहे. याच्यावरती आपण खसखस लावलेली आहे. आता हे एका आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता हे साह्याने आपण हे काढूया. हे पहा, एका वेळेस पूर्ण तुमचे आरामात तुमचे जे कडक कापण्या आहेत ना ते मस्त असे निघून जाणार आहेत, किंवा हलकेसे असे त्याला खाली केला तरीही सुद्धा लगेच निघून जातील अशा पद्धतीने. तर हे पहा, बऱ्याच जण काय करतात, एक 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 असे काढत बसतात, कधी चिटकलेले असतात. तसं करण्यापेक्षा डायरेक्ट चाकू किंवा आपला जो उलटणं असते ना त्या पद्धतीने त्याला घ्यायचं आहे आणि काढायचं आहे. हे पहा, किती लवकर आणि किती फास्ट हे निघून जातात बघा. आपण याच्या खाली पीठ किंवा तेल अजिबात लावलेलं नाहीये. आपल्या इथे ही कडक कापण्या म्हणून तयार झालेल्या आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पहा, खसखस लावल्यामुळे किती मस्त दिसत आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दोन्ही साईडला सुद्धा खसखस याच्यावर लावू शकता. आता आपला जो दुसरा गोळा आहे, पिठाचा उंडा आहे, तो सेम आपण याच पद्धतीने करूया. पण याला मी दोन्ही साईडने खसखस लावणार आहे. याच्यामध्ये फक्त एका साईडला मी खसखस लावले होते. आता याला आपण दोन्ही साईडने खसखस लावून घेऊया. तर हे पहा, आपले जे कापण्या आहेत ते इथे मस्त बनून तयार झालेले आहेत. आता आपण याला तळायला घेऊया. किती सुंदर दिसत आहेत पहा, याच्यावर जी आपण खसखस लावलेली आहे दोन्ही साईडने किती मस्त दिसत आहेत. चला तर लगेच इथे तेल गरम झालेलं आहे, आपण तळायला घेऊया. हे पहा, मी असं झारीवर घेऊन टाकते, म्हणजे एक एक करत आपल्याला टाकायला कधी कधी ना तेल अंगावर हातावर उडते. त्यासाठी आपण झारीमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे टाकायचं आहे. एका वेळेस थोडेच टाका, कढईमध्ये जास्त गर्दी करू नका. आता हे आपण एका चमच्याच्या साहाय्याने सर्व मोकळे करून घ्यायचे आहे. गॅस मीडियम ठेवायचा, गॅस बारीक ठेवू नका, नाहीतर तेलकट होतात. मी गॅस मीडियम ठेवलेला आहे आणि सतत आपण जसं गुलाबजामुन तळते वेळेस फिरवत राहतो तसं याला फिरवत राहायचं आहे. कारण सतत फिरवत राहिल्यामुळे तेलामध्ये हे जे आहेत आपले जे कापण्या कडकण्या जे काही तुम्ही तळणार आहात त्याला एकसारखा कलर येतो. त्यासाठी एक छोटा असा स्पून घ्यायचा, फोर्क घ्यायचा आणि कालवत राहायचं, म्हणजे एकसारखा त्याला कलर मिळतो. पहा, किती मस्त टम फुलत आहेत आपले हे जे कापण्या आहेत. खूप मस्त कलर येणार आहे याला. खसखस टाकल्यामुळे अजून जबरदस्त दिसणार आहेत. तर पहा, इथे किती याचा कलर जो आहे तो किती सुंदर आलेला आहे आपल्या या कापण्याचा. याच्यावर खसखस टाकल्यावर अजून मस्त सुंदर दिसत आहेत. अशा प्रकारचाच कलर आपल्याला इथे तळायचा आहे. एकदम गॅस मोठा करून तळू नका. जर गॅस फुल करून जर तुम्ही तळलात तर हा आपण याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे, त्याच्यामुळे खूप लवकर करपतात आणि खुसखुशीत होणार नाहीत. अगदी मीडियम गॅस करून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. अशा रंगावर आपण हे काढून घेणार आहोत. जास्तही गोल्डन तेलामध्येच याला तळू नका. जर तळलात तर ते खाली बाहेर काढल्यानंतर सुद्धा अजून याची तळण्याची प्रोसेस चालू असते.
त्यासाठी अशाच प्रकारचे आपल्याला या रंगाचे तळून घ्यायचे आहे. तर चला, सर्व आपले हे कापणी आहेत ते आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. तर फ्रेंड्स, हे पहा, आपल्या इथे मस्त गव्हाच्या कुरकुरीत अशा कापण्या बनून तयार झालेल्या आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला इथे करून दाखवली आहे. एक इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. एवढी कुरकुरीत आणि एवढी मस्त झालेली आहे ना, आणि वरतून आपण इथे याला खसखस लावल्यामुळे अतिशय सुंदर दिसत आहेत. याचा रंग तुम्ही पाहू शकता, किती मस्त गोल्डन आलेला आहे. अशा प्रकारचे आपण हे तळून घेतलेले आहेत आणि खायला अप्रतिम चवीचे आहेत. पावसाळ्यातील खास एक पारंपरिक चव इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके फ्रेंड्स, अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये बाहेरून खमंग, आतून मौसूत आणि खुसखुशीत अशा अगदी साध्या साहित्यामधून आपण ही पारंपरिक पद्धतीची एक रेसिपी आषाढ स्पेशल मध्ये केलेली आहे. चला तर मग अशाच पुढच्या व्हिडिओसाठी आषाढ तळायला घेऊया अगदी वेगळ्या पद्धतीचा. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. बाय बाय, टेक केअर.